हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आनंदी आहात ना? तर पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि तुमचे सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार। तुम्ही आपल्या चॅनलला भरपूर जास्त छान प्रतिसाद दिला आणि या काही दिवसांमध्ये तुम्ही व्हिडिओज खूप छान, तुम्हाला व्हिडिओज आवडले, तुमचे खूप छान छान कमेंट्स बघून मला खूप छान वाटतंय आणि छान मोटिवेटेड फील होतंय। तर तुम्हाला आज मी इतका इंटरेस्टिंग आणि इतका मस्त असा व्हिडिओ शेअर करणार आहे, इतका छान असा अप्रतिम डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो जर तुम्ही फॉलो केला ना फक्त 7 दिवसांसाठी, तर 7च दिवसांमध्ये तुम्ही आरामात 3-4 किलो वजन कमी करू शकाल। म्हणजे जर कंटिन्यू 15 दिवस फॉलो केला ना तर 6 ते 7 किलो वजन 100% गॅरंटीने कमी होणार आहे। आता काहींचं म्हणणं असतं असं काही होत नाही वगैरे, तर नाही, 100% होणार आहे आणि हाच डाएट प्लॅन तुम्ही कंटिन्यू सुद्धा फॉलो करू शकता किंवा रेसिपीज थोड्याफार तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता वेट लॉसच्या दृष्टीने। ठीक आहे, तर असाच खूप इंटरेस्टिंग असा डाएट प्लॅन आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे 15 दिवसांसाठी आणि 7 किलोपर्यंत वजन तुम्हाला कमी करायला हेल्प होणार आहे। असा इंटरेस्टिंग डाएट प्लॅन आहे आणि कोणाचा आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासोबत एक स्पेशल असा इंटरेस्टिंग डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो आहे सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन। म्हणजे आपल्या सगळ्यांची फेवरेट जी द ब्युटी क्वीन, म्हणजे तिला आपण म्हणू शकतो वेट लॉसमध्ये किंवा फिगर वगैरे या एजमध्ये जर म्हणायचं झालं तर या एजमध्ये सुद्धा तिने तिची फिगर इतकी छान मेंटेन केली। इतकंच नाही तर स्किनवरती जो ग्लो आहे, स्किन या वयात सुद्धा तिची इतकी सुंदर आहे, तर तिचा डाएट प्लॅन आपण शेअर करणार आहे आणि ती आहे आपली सगळ्यांची लाडकी आणि आवडती द मोस्ट पॉप्युलर द शिल्पा शेट्टी, जी तिच्या आपल्या 90s पासून आपण तिला पाहत आलो आहोत आणि एव्हरग्रीन आपण म्हणू शकतो, एव्हरग्रीन बॉलिवूड हिरोईन आहे, ती सुद्धा ॲक्ट्रेस आहे। आणि आता जर आपण तिला पाहिलं तर या एजमध्ये तिची फिगर इतकी सुंदर आहे आणि ती स्वतःला इतकं छान मेंटेन ठेवते, पण ती कसं ठेवते हे आपल्याला माहीत नसेल तर तुमच्यासोबत आज मी असाच एक इंटरेस्टिंग तिचा डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही सुद्धा तिच्यासारखी फिगर नक्कीच मिळवू शकाल, का नाही? तर मला असं वाटतं की मी जर तिला कधी भेटले तर मी सगळ्यात पहिल्यांदा तिला हेच विचारेन की कसं काय तुम्ही स्वतःला इतकं मेंटेन ठेवता, काय खाता, काय 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 एक्सरसाइज करता, सगळं मी विचारेन। पण तुम्हाला तिला विचारायला जाण्याची गरज नाही पडणार, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा शिल्पा शेट्टीसारखी सुंदर अशी मस्त सडपातळ फिगर, मस्त ग्लोईंग स्किन मिळवू शकता। तर मग उशीर कशाला करायचा, चला तर पाहूयात शिल्पा शेट्टी आपल्या मॉर्निंगची सुरुवात कशी करते आणि कोणतं ड्रिंक घेते मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या। तर शिल्पा शेट्टी उठल्या उठल्या मॉर्निंगमध्ये ड्रिंक घेते, वेट लॉस ड्रिंक आहे ते ड्रिंक, म्हणजे ज्याचे स्किनसाठी, बॉडीसाठी, वेट लॉससाठी भरपूर बेनिफिट आहेत। इन डिटेल बेनिफिट्स इथे स्क्रीनवरती देते मी, पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या नॉनी ज्यूसची मिळेल। तो ती पिते, म्हणजे गरम पाण्यामध्ये तो नॉनी ज्यूस ॲड करून ते ती घेत असते, किंवा त्याच्या ऐवजी जर घ्यायचं झालं तर मग गरम पाण्यामध्ये आवळा ज्यूस किंवा मग ॲलोवेरा ज्यूस, तर या 3 गोष्टी ती मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या ॲज अ डिटॉक्स ड्रिंक, मॉर्निंग ड्रिंक म्हणून घेणं प्रेफर करते। आता जसं की तुम्हाला माहीतच असेल, या प्रत्येक ज्यूसचे वेगवेगळे बेनिफिट आहेत। ॲलोवेरा ज्यूसचे सुद्धा किती छान बेनिफिट्स आहेत, आपल्या स्किनसाठी असेल, हेअर्ससाठी असतील आणि ओव्हरऑल पिगमेंटेशन वगैरेसाठी, किंवा आवळा ज्यूससुद्धा जर तुम्ही पोटातूनच जर या गोष्टी केल्या तर स्किनसुद्धा तुमची चांगली होते आणि हेअर ग्रोथ होते। शिवाय हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर ते आवळा ज्यूस तुम्ही घेत असाल तर होत नाहीत तुम्हाला। तर अशा पद्धतीचे नॅचरल जे इन्ग्रेडियंट्स आहेत, अशा पद्धतीच्या गोष्टी शिल्पा शेट्टी तिच्या आहारामध्ये घेणं प्रेफर करते। तसंच या मॉर्निंग ड्रिंक्समध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, नॉनी ज्यूस। आता नॉनी ज्यूस काय आहे ते तुम्हाला सगळं इथे डिटेलमध्ये दिलं आहे, तर ते तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल त्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन। तर हे ती मॉर्निंगमध्ये घेत असते। यानंतर ब्रेकफास्टमध्ये ती काय घेते ते पाहूयात। तर
ब्रेकफास्टमध्ये शिल्पा जी आहे ती फायबर रिच ब्रेकफास्ट घेणं प्रेफर करते, म्हणजे तिच्या ब्रेकफास्टमध्ये फायबर रिच गोष्टी जास्त असतात. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहीतच आहे, जास्तीत जास्त फायबर रिच गोष्टी खाल्ल्या तर बॉडी तुमची जी आहे ती ब्लॉटिंग वगैरे बॉडीमध्ये होत नाही. मीठ वगैरे कमी खायचं आहे, मीठ कमी खाल्लं तर ब्लॉटिंग इन्फ्लामेशनच्या गोष्टी होत नाहीत. शुगर खायची नाही आहे जास्त जास्त, म्हणजे शुगर अजिबात खायचीच नाही आहे. तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये फ्रूट वगैरे जर प्रेफर केले ना तर तुम्हाला नॅचरल शुगर जी आहे ती फ्रूट्समधूनच मिळते व तुम्हाला एक्स्ट्राची शुगरी क्रेविंग जी असते ना ती होत नाही. तर मग फायबर रिच ब्रेकफास्ट केला तर वेट लॉसला जास्त हेल्प होते, लवकरात लवकर तुमचं वेट लॉस होतं. कारण फायबर रिच गोष्टींमुळे बॉडीमधलं जे टॉक्झिन असतं ते सगळं बाहेर पडायला हेल्प होते. टॉक्झिक सगळं बाहेर पडलं तर मग लवकरात लवकर फॅट लॉस वेट लॉसला हेल्प होते. तर मग ब्रेकफास्टमध्ये ती म्युस्ली विथ आल्मंड मिल्क, म्हणजे आल्मंड मिल्क मिळतं, म्हणजे बदामाचं जे दूध आहे ते मिळतं मार्केटमध्ये. तर आता हे म्युस्ली आल्मंड मिल्क वगैरे आपण तर खात नाही, पण आपल्यासाठी आहेत अशा गोष्टी ज्या पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याच्याऐवजी तुम्ही काय घेऊ शकता. पण जर तुम्ही विकत घेऊ शकत असाल तर म्युस्ली, जसं की माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये म्युस्लीबद्दल मी सांगितलंय, म्युस्ली म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. तर आता नवीन लोकसुद्धा व्हिडिओ बघतात तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे मी सांगते. म्युस्ली म्हणजे ओट्स, सुकामेवा आणि फळांच्या मिश्रणाने तयार होतो. हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. इथे मी त्याची इमेज पुढे व्हिडिओमध्ये दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं ते काय आहे. इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे ती वाचा तुम्ही. तर म्युस्ली विथ आल्मंड मिल्क घेणं प्रेफर करते, सोबत त्याच्यावरती ॲडेड एक्स्ट्राचे जे फ्रूट्स असतात ते ती खाते. किंवा मग सेकंड ऑप्शन म्हणून ती ओट मिल घेते, जसं की ओट मिलची रेसिपी इथे शेअर करते. ओट मिल विथ फ्रूट्स खूप इझी रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे, खूप इझिली तुम्ही बनवू शकता. म्युस्लीसुद्धा असेल किंवा ओटमील असेल, इझिली बनवू शकता. तर हे दोन ऑप्शन आहेत आणि हे दोन्हीसुद्धा जर तुम्हाला खायचे नसतील तर थर्ड ऑप्शन आहे 2 एग्ज, म्हणजे 2 अंडी ती घेते, विदाऊट योक अंडी घ्यायची तुम्हाला. त्याच्यासोबत 1 ॲव्हॅकाडो आणि 1 मल्टीग्रेन टोस्ट. ठीक आहे, तर ॲव्हॅकाडो टोस्ट जे आपण बनवतो तर ॲव्हॅकाडो आता अवेलेबल असेल तुम्ही खाऊ शकता. किंवा मग 2 एग्स खाल्ले आणि सोबत 1 ग्लास लो फॅट मिल्क जरी घेतलं तरीसुद्धा बेटर आहे. ब्रेकफास्टमध्ये एवढं खायचं आहे तुम्हाला. 15 दिवसांसाठी हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही थोड्याफार तुमच्या आवडीच्या गोष्टी खाऊ शकता. तर हा झाला ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट नंतर तुम्हाला डायरेक्ट लंच करायचं आहे, कारण शिल्पा मिड इव्हनिंग वगैरेला मध्ये आधी काहीच खात नाही, डायरेक्ट लंच करते. तर लंचमध्ये ती आपला जो महाराष्ट्रीयन नॉर्मल लंच आहे, म्हणजे जो सगळ्यांच्या घरामध्ये बनतो ना त्या पद्धतीचा सिंपल असा तिचा लंच असतो. जसं की भाकरी वगैरे आपण खातो, भात खातो या पद्धतीचा. पण जर भाकरी वगैरे खाल्ली किंवा मल्टीग्रेन रोटी खाल्ली तर तुम्हाला भात खायचा नाही, एका वेळी एकच मील तुम्ही प्रेफर करायची आहे. जसं की शिल्पा तिच्या जेवणामध्ये डाळ भात आणि सॅलड या गोष्टी प्रेफर करते. किंवा मग डाळीच्या ऐवजी त्याला चिकन करी तुम्ही खाऊ शकता किंवा फिश करी वगैरे खाऊ शकता, कारण ती या गोष्टी तिच्या जेवणामध्ये प्रेफर करते. डाळ किंवा मग या पद्धतीच्या करीज असतील, त्याच्यासोबत राईस, 1 स्मॉल बाउल राईसचा तुम्हाला खायचा आहे आणि सोबत सॅलड भरपूर खायचा आहे. आणि नेक्स्ट जो सेकंड जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही मल्टीग्रेन रोटी, त्याच्यासोबत सब्जी कोणतीही घरात जी भाजी बनते ती, डाळ आणि सॅलड या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. सोबत ती 1 छोटा बाउल दही खाते. दही तिच्या जेवणामध्ये डेली असतं. दह्याने तुमची गट हेल्थ चांगली राहते आणि स्किनसुद्धा मऊ राहते. बघा, आतून ज्या गोष्टी आपण घेतो ना त्याने तुमच्या स्किनवरती, बाहेरून आपण जेवढे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो त्यापेक्षा आतून जेवढं पोषण तुम्ही तुमच्या शरीराला देता तेवढी तुमची बॉडी जास्त चांगली राहते आणि स्किनसुद्धा जास्त चांगली राहते. हे केव्हाही तुम्ही लक्षात ठेवा. तर मग 1 वाटी छोटी दही, त्याच्यासोबत ती 1 चमचा, 1 छोट्या साईजचा चमचा दररोज ती देसी घी, म्हणजे आपलं जे घरगुती गाईचं तूप असतं त्याला देसी घी म्हणतात, तर ते तूप ती डेली जेवणामध्ये 1 चमचा ती खात असते. तर तुम्हाला सुद्धा हे फॉलो करायचं आहे, तर तुम्हाला तिच्यासारखी छान फिगर आणि सोबतच मस्त अशी ग्लोईंग ब्युटिफुल स्किनसुद्धा मिळणार आहे. तर यानंतर मिड मॉर्निंगला तर ती काही खात नाही, पण इव्हनिंगला जर भूक लागली, आता इव्हनिंगला बऱ्यापैकी सर्वांनाच भूक लागते, तर इव्हनिंगला जर भूक लागली तर शिल्पा 2 बॉईल एग खाते विदाऊट एग योक. किंवा मग
जे व्हेजिटेबल सँडविच असतं, ज्याला आपण क्लब सँडविच म्हणतो, ज्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा या पद्धतीच्या गोष्टी आपण ॲड करतो, लेटेस लीव्ज वगैरे, आणि ब्राऊन ब्रेड वापरा किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरा, व्हाईट मैद्याचा ब्रेड वापरू नका, त्याने वेट वाढतं, मैदा पचायला चांगला नसतो, पोटाला लवकर पचत नाही, त्याच्यामुळे डायजेशन चांगलं होत नाही, गॅसेस होतात, पोट फुगतं, मग तुमचं वजन वाढणार नाही, पोट फुगेल. तर त्यामुळे मल्टीग्रेन ब्रेड किंवा मग व्हीट ब्रेड तुम्ही खाऊ शकता. तर असं पद्धतीचं तुम्हाला सँडविच बनवायचं आहे, सिम्पल असं सँडविच, आणि ते सँडविच ती इव्हनिंगला खाते किंवा मग सँडविच नाही खाल्लं तर 2 एग्स खाते. सोबत ती चहा कॉफी घेत असते, त्याच्यामध्ये नो ॲडेड शुगर, म्हणजे शुगर त्याच्यामध्ये ॲड करायची नाही, कसल्याही पद्धतीची साखर तुम्हाला खायची नाही आहे. पण जर तुम्हाला खायचंच असेल थोडंसं स्वीट, तर मार्केटमध्ये कोकोनट शुगर नावाची, इथे दाखवते मी, कोकोनट शुगर नावाची शुगर मिळते, तर त्या पद्धतीची शुगर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि चहा कॉफी तुम्ही तुमच्या आवडीची नक्कीच इव्हनिंगला घेऊ शकता. तर झालं. तर मग इव्हनिंग हा सगळा डाएट प्लॅन जर तुम्ही कंटिन्यू दिवसभर व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा 15 दिवसामध्ये 7 किलोपर्यंत वजन कमी झालेलं नक्कीच दिसेल. आणि हा डाएट प्लॅन करून तुमचं नक्की कमी होणार आहे 100%. कारण मी तर 15 दिवस एक डाएट प्लॅन फॉलो केला होता, ज्याने मी माझं 4 किलो वजन घरातलं अन्न खाऊन केला होता. आणि मध्ये आधी 2-3 दिवस चीटसुद्धा केलं होतं, कधी गोड गोष्टी खाल्ल्या होत्या, कधी मैद्याची रोटी खाल्ली होती, म्हणजे समोर गोष्टी दिसल्या की त्या कंट्रोल होत नाही, तसं माझं झालं होतं. पण तरीसुद्धा मी 15 दिवसात 4 किलो वजन 100% कमी केलं होतं. आणि हा ट्रायड अँड टेस्टेड असं व्हिडिओमध्ये मी सांगते, हे 100% आहे. कारण हा डाएट प्लॅन तर तुम्ही फॉलो कराच, पण हे मी 15 दिवसात 4 किलो कमी केलं होतं माझ्या पद्धतीचा डाएट प्लॅन यूज करून, म्हणजे घरातल्या नॉर्मल गोष्टी खाऊन, नॉर्मल रुटीन ठेवून, डेली एक्सरसाइज करून. तर ते व्हिडिओज तुम्ही नक्की चेक करू शकता, तुम्हाला 100% त्याच्यातून रिझल्ट त्याच्यातून मिळेलच. आणि हा डाएट प्लॅन फॉलो केला तरी तुम्हाला 6-7 किलो वजन कमी झालेलं दिसेल. तर मी तर नॉर्मल फॉलो केलं होत्या गोष्टी, तरीसुद्धा मी करू शकले, आणि हे 100% ट्रुथ आहे, अजिबात त्याच्यामध्ये काही फेक नाही आहे. रिझल्ट तुम्ही चेक करू शकता, व्हिडिओ आहे चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देईन मी, किंवा तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला ते प्रूफ पाहिजे असेल तर. तर मग यानंतर तुम्हाला करायचं आहे डिनर, आणि डिनरमध्ये जसं की तुम्हाला माहीत आहे हलक्या गोष्टी आपल्याला खायच्या, जास्त जड गोष्टी खायच्या नाही आहेत. तर डिनरमध्ये ती फक्त सूप घेणं प्रेफर करते. जसं की मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितले, रात्रीच्या वेळी सूप घेतलं ना तर पोट खूप छान भरतं, आणि सोबतच पोटाची चरबी कमी करायला सुद्धा तुम्हाला मदत होते. तर ती चिकन सूप घेते तिच्या डिनरमध्ये, किंवा त्याच्याऐवजी मग व्हेजिटेबल जे सूप असतं ते घेते. आणि जर एखाद वेळी सूप नसेल घ्यायचं तर मग स्टीर फ्राय व्हेजीज, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स किंवा सॉल्ट वगैरे, पिंक सॉल्ट अशा पद्धतीच्या गोष्टी टाकून ते व्हेजीज जे आहेत ते फक्त तुम्हाला फ्राय करून घ्यायचे, आणि तेवढेच फ्राय केलेले व्हेजीज तुम्हाला एक बाउल भरून 40-50 ग्रॅमपर्यंत व्हेजीज तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये प्रेफर करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही खायचं. 7 ते 7:30च्या पर्यंत तुमचा डिनर झालाच पाहिजे, त्याच्यापेक्षा लेट तुम्हाला डिनरमध्ये करायचं नाही आहे. आणि हे सगळे रूल्स जर तुम्ही 100% फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच 15 दिवसामध्ये 6 ते 7 किलो वजन कमी झालेलं दिसेल. आठवड्याभरातच तुम्हाला रिझल्ट दिसेल. 2-3 किलो वजन तर तुमचं एका आठवड्यातच कमी झालेलं दिसेल. ट्रायड आणि टेस्टेड असा हा डाएट प्लॅन आहे, आणि 100% नीट फॉलो केला तर शिल्पा शेट्टीसारखी फिगर तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. आणि मग तुम्हीच मला म्हणाल की हो खरंच हे पॉसिबल आहे. तर मग कोणाला शिल्पा शेट्टीसारखी फिगर हवी आहे, तिच्यासारखी 40-50च्या वयात सुद्धा ती इतकी मेंटेन राहू शकते, तर आपण तर अजून खूपच लहान आहोत. मग तुम्ही कधी फॉलो करताय कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा डाएट प्लॅन इतकाच होता, जो तुम्हाला डेली नीट व्यवस्थित फॉलो करायचा आहे 15 दिवसांसाठी. सोबत दिवसभरासाठी 3 ते 4 लिटर पाणी ती घेत होती, आणि पाणी तर आपल्या प्रत्येकाच्याच बॉडीला गरजेचं असतं. 3-4 लिटर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित हा डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे. वर्कआउटचे व्हिडिओज आहेत चॅनलवरती, वर्कआउटसुद्धा फॉलो करा, म्हणजे छान लीन आणि सडपातळ स्लिम अशी फिगर तुम्हाला सुद्धा मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, फ्रेंड्ससोबत, ज्यांना वजन कमी करायचं आहे.
चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते मी, आणि कोण कोण फॉलो करणार आहात नक्की मला सांगा, मला ऐकायला नक्की आवडेल. आणि छान छान अशाच कमेंट्स करत राहावा, ज्याच्यातून मला मोटिवेशन मिळत राहील आणि मी तुमच्यासाठी असे छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत राहीन. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय.